सत्तेवर येताच डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेत राहणाऱ्या परदेशी नागरिकांसाठी अतिशय कडक नियमावली लागू केली। ट्रम्प यांनी अमेरिकेतील लोकशाही हायजॅक होत असल्याचं चित्र निर्माण केलं। तसंच सत्तेला विरोध म्हणजे देशद्रोहाचा गुन्हा असं दाखवलं गेलं। पण अशा परिस्थितीतही अमेरिकेत होणारी जनआंदोलनं लोकशाहीसाठी सकारात्मक आहेत असे उद्गार ज्येष्ठ विचारवंत डॉक्टर अजित अभ्यंकर यांनी काढले। कोल्हापुरात सुरू असलेल्या अभि पानसरे व्याख्यानमालेत ते बोलत होते। कोल्हापुरातील श्रमिक प्रतिष्ठानच्या वतीनं शाहू स्मारक भवनमध्ये कॉम्रेड अभि पानसरे व्याख्यानमाला सुरू आहे। त्यातील 5वं पुष्प ज्येष्ठ विचारवंत डॉक्टर अजित अभ्यंकर यांनी गुंफलं। अमेरिकेतील जनआंदोलन आणि बदलाचं वारं या विषयावर त्यांनी उहापोह केला। अमेरिकेतील लोकशाहीची चौकट ही राजकीय सामाजिक पातळीवर न्यायिक व्यवस्थेशी जोडलेली आहे। सध्याच्या सरकारकडून तिथली राजकीय व्यवस्था मोजक्या श्रीमंतांच्या हाती आहे। सत्ताधाऱ्यांच्या विरोधात बोलणं म्हणजे देशाशी गद्दारी करणं असं चित्र रंगवलं जात आहे। अशा कठीण परिस्थितीतही अमेरिकेत जनआंदोलनं होत आहेत। या जनआंदोलनातून निर्माण होणारा भविष्यकाळ अत्यंत सकारात्मक आणि उज्ज्वल असेल असं मत डॉक्टर अभ्यंकर यांनी व्यक्त केलं। डॉक्टर उदय नारकर यांनी अध्यक्षीय समारोप केला।